पार्लमेंटचा विंटर सेशन चालू आहे आणि आता पार्लमेंटने म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही हाऊसेसने आता एक नवीन बिल पास केला आहे, तो म्हणजेच डॅम सेफ्टी बिल. आता नेमका हा बिल का पास करण्यात आला, तर कोणत्या देशामध्ये किती धरण आहे यामध्ये भारताचा चीन आणि अमेरिकेनंतर तिसरा नंबर लागतो. भारतामध्ये मोठ्या धरणांची संख्या ही 5000 पेक्षा पण जास्त आहे आणि त्यामध्ये पण 80% जे धरण आहेत, डॅम्स आहेत, ते 25 वर्षांपेक्षा पण जुने आहेत. त्यासोबतच 200 पेक्षा पण जास्त धरण असे आहेत जे 100 वर्षांपेक्षा पण जुने आहेत आणि ते अजूनही फंक्शनल आहेत. त्यामुळे डॅमशी रिलेटेड जे डिझास्टर्स होत आहेत, कारण भारतामध्ये धरणांची संख्या खूप जास्त आहेत, काही धरण हे खूप जुने पण आहेत, त्यामुळे जे डिझास्टर्स होतात डॅमशी रिलेटेड ते कसं प्रिव्हेंट करता येईल त्यासाठी सर्व्हेलन्स करणं गरजेचं आहे, इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. आणि जर एखादी फेल्युअर होत आहे, काही डिझास्टर होत आहे, त्यातून आपल्याला काय शिकता येईल त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करून जे डॅम ओनर्स आहेत त्यांना काय रिकमेंड करता येईल, त्यांना काय सजेस्ट करता येईल यासाठी म्हणून आता हा एक नवीन बिल आणलाय, तो म्हणजेच डॅम सेफ्टी बिल 2019. तर आज आपण या बिलबद्दल बघणार आहोत की हा बिल का आणला होता आणि याची काय फीचर्स आहेत. तर सगळ्यात आधी हा बिल का आणलाय, टू प्रोव्हाइड द सर्व्हिलन्स, इन्स्पेक्शन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्पेसिफाईड डॅम्स. बघा, जसं आताच मी सांगितलं की डॅमची संख्या भरपूर जास्त आहे आणि जर डॅमशी रिलेटेड जे डिझास्टर्स होत आहेत ते प्रिव्हेंट करायचे आहे, त्यांची संख्या कमी करायची आहे, तर त्याचा सर्व्हिलन्स करणं, इन्स्पेक्शन करणं आणि ऑपरेशन आणि मेंटेनन्स आहे ते पण करणं गरजेचं आहे. यासोबतच इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम पण हा बिल प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच याच्यासाठी कमिटीज आणि काही बॉडीज हे नवीन कन्स्टिट्यूट केल्या जातील, जे पूर्ण पॉलिसी अँड रेग्युलेशन्स आहेत ते तयार करतील आणि काही जे नवीन बॉडीज तयार करण्यात येतील ते ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करतील. त्यानंतर या बिलचे काय की फीचर्स आहेत, तर सगळ्यात आधी हा जो बिल आहे हे कोणत्या डॅमसाठी अप्लाय होणार आहेत, तर ज्या डॅमची उंची 15 मीटरपेक्षा पण जास्त आहे त्या सर्व डॅमसाठी हा बिल अप्लाय होणार आहे. पण त्यासोबतच 10 ते 15 मीटर या हाईटमध्ये जे डॅम्स आहेत त्यांच्यासाठी पण हा बिल अप्लाय होईल. पण ते काही जर कंडिशन्स आहेत, डिझाईन आणि स्ट्रक्चरल जे कंडिशन्स आहेत ते ज्यावेळेस फुलफिल करतील, ते जर असतील तरच त्यांच्यासाठी हा बिल अप्लाय होईल. त्यानंतर काय की फीचर्स आहेत अजून, तर जसं आत्ताच मी सांगितलं की या बिलद्वारे इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम पण प्रोव्हाइड करण्यात येईल आणि म्हणून एक नॅशनल कमिटी ऑन डॅम सेफ्टी कन्स्टिट्यूट करण्यात येणार आहे. याचे चेअरपर्सन कोण असणार आहेत, तर CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन आहे, त्यांचे जे चेअरपर्सन आहे तेच या कमिटीचे पण चेअरपर्सन असतील. यासोबतच अजून काही मेंबर्स असतील जे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे नॉमिनेट केल्या जातील, ज्यामध्ये 10 मेंबर्स आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे नॉमिनेट केल्या जातील आणि 7 मेंबर्स आहेत हे स्टेट गव्हर्नमेंटद्वारे नॉमिनेट केले जातील. या 7 मध्ये लक्षात ठेवा की ते रोटेशन बेसिसवर असणार आहे आणि 3 मेंबर्स असे असतील जे डॅम सेफ्टी एक्सपर्ट्स असतील, म्हणजेच मॅक्झिमम, कारण की हे सगळे अप टू 10 मेंबर्स आहेत किंवा अप टू 7 मेंबर्स आहेत, त्यामुळे मॅक्झिमम 20 मेंबर्स हे ॲडिशनल असतील या कमिटीमध्ये. त्यानंतर या कमिटीचे फंक्शन्स काय आहेत, तर डॅम सेफ्टीशी रिलेटेड जे पण स्टँडर्ड्स आहेत किंवा जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत त्याच्याशी रिलेटेड जे पण पॉलिसीज अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉर्म्युलेट करणं या कमिटीचं काम असेल. त्यासोबतच जर एखादी डॅम फेल्युअर होत आहे तर त्याच्यातून काय शिकता येईल, म्हणजेच त्या फेल्युअरला ॲनालाइज करून काय आपल्याला शिकता येईल आणि जे डॅम ओनर्स आहेत त्यांना काय सजेस्ट करता येईल की त्यांनी डॅम ऑपरेट करण्यामध्ये किंवा मेंटेन करण्यामध्ये हे चेंजेस करायला पाहिजे, ते पण सजेस्ट करणं, ॲनालाइज करून सजेस्ट करणं हे पण काम या नॅशनल कमिटीचे असेल. जशी नॅशनल लेवलवर नॅशनल कमिटी ऑन डॅम सेफ्टी कन्स्टिट्यूट केल्या जाईल, तसंच स्टेट कमिटी ऑन डॅम सेफ्टी पण कन्स्टिट्यूट केल्या जाईल, पण ते स्टेट गव्हर्नमेंटद्वारे. आणि जे स्टेट्स, कारण की नदी आहे बघा, ही फक्त एका राज्यातून वाहत नाही, तर ती मल्टिपल स्टेट्समधून वाहत असते आणि अशा वेळेस जे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम स्टेट्स आहेत त्यांचे पण रिप्रेझेंटेटिव्ह या कमिटीमध्ये असणार. त्यानंतर स्टेट कमिटीचे फंक्शन्स काय आहेत, तर SDOSO म्हणजे स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे, जी ग्राउंड लेवलवर पॉलिसीज अँड रेग्युलेशन्स आहेत ते इम्प्लिमेंट करण्याचं काम हा SDSOचं असेल. तर त्यांचा जो काम आहे हा रिव्ह्यू करण्याचा काम स्टेट कमिटीचा असणार. त्यासोबतच डॅम सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन आहे ते ऑर्डर देण्याचं, म्हणजे एखादी डॅम फेल्युअर झालं, डिझास्टर झालं तर अशा वेळेस इन्व्हेस्टिगेशन करण्याचा ऑर्डर देण्याचं काम सुद्धा स्टेट कमिटीचा असेल. त्यासोबतच डॅम सेफ्टी मेजर्स आहेत ते रिकमेंड करणं आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्या जात आहे की नाही किंवा त्याचा प्रोग्रेस कसा आहे हे रिव्ह्यू करण्याचं काम सुद्धा स्टेट कमिटीचं आहे. आणि जे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम स्टेट्स आहेत त्यांच्यावर एखाद्या डॅमचा काय इम्पॅक्ट होत आहे
ते ॲसेस करण्याचं काम हा स्टेट कमिटीचा असेल. तर हे होते नॅशनल कमिटी आणि स्टेट कमिटी. नॅशनल कमिटीचं काम काय होतं, तर पॉलिसी अँड रेग्युलेशन्स आहे ते तयार करणे. आणि स्टेट कमिटीचं मुख्य काम काय होतं, तर SDSOद्वारे म्हणजे जे ग्राउंड लेवलवर हे पॉलिसी अँड रेग्युलेशन्स आहेत जे इम्प्लिमेंट करत आहेत ग्राउंड लेवलवर, त्यांना रिव्ह्यू करणं किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्याबद्दल ऑर्डर देणं, डॅम सेफ्टी मेजर्स आहेत ते रिकमेंड करणं, रिव्ह्यू करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे स्टेट कमिटीच्या होत्या. पण ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट कोण करत आहेत, तर त्यासाठी 2 बॉडीज तयार करण्यात येतील. एक नॅशनल लेवलवर असणार आहे आणि एक स्टेट लेवलवर असणार आहे. नॅशनल लेवलवर जी बॉडी असेल ती म्हणजेच नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटी आणि स्टेट लेवलवरची असणार आहे स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजेच SDSO. आता नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटी आहे हे हेड कोण करणार, तर यासाठी जो पण ऑफिसर असेल हा ॲडिशनल सेक्रेटरीच्या रँकचा खालचा ऑफिसर नसायला पाहिजे आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे अपॉइंट केला जाईल. आणि काही केसेसमध्ये बघा NDSA म्हणजेच नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटी आहे हे SDSO म्हणून काम करणार आहे. तर ते कोणत्या केसेसमध्ये असणार आहे, की ज्यावेळेस एखादी डॅम आहे हा कोणत्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये लोकेटेड आहे पण त्याचा कंट्रोल अँड मॅनेजमेंट आहे हा कोणत्या तरी दुसऱ्याच राज्यामध्ये आहे, तर अशा वेळेस जसं मुल्ला पेरियार डॅम आहे ज्याचं लोकेशन हा केरळामध्ये आहे पण त्याचा कंट्रोल अँड मॅनेजमेंट हा तामिळनाडूकडे आहे, तर अशा वेळेस त्याच्याबद्दलचा काम हा NDSA कडे सोपवण्यात येईल. तसंच काही जे डॅम्स आहेत हे एका राज्यात न राहता मल्टिपल स्टेट्समध्ये जर ते लोकेटेड असतील, कारण डॅम आहे त्याचा बॅकवॉटर आणि कॅनल्स हा जर कन्सिडर केला तर भरपूर एरिया ते कव्हर करत असतात. त्यामुळे जर एकपेक्षा जर जास्त राज्यांमध्ये एखादी डॅम असेल तर त्यांचं पण काम हा NDSA म्हणजे नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीकडेच असणार आहे. त्यासोबतच एखादी डॅम आहे हा सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगने ओन केलं असणार, त्याचा ओनर हा PSU असणार, एखादी सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर अशा वेळेस पण त्याचं काम हा NDSA द्वारे बघितलं जाईल. तर असे 2 बॉडीज तयार करण्यात येतील, एक नॅशनल लेवलवर आणि एक स्टेट लेवलवर. तर जी नॅशनल लेवलची जी बॉडी आहे म्हणजेच कोण, तर नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटी, त्याचा मुख्य फंक्शन्स काय आहे, तर इम्प्लिमेंट पॉलिसी करणं म्हणजे नॅशनल कमिटीद्वारे जे पण पॉलिसी अँड रेग्युलेशन्स तयार केले जात आहेत ते सगळे पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्याचं काम हा नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीचा आहे. त्यासोबतच SDSO मध्ये जर काही वाद असेल, 2 SDSO मध्ये जर काही वाद असणार किंवा SDSO आणि डॅम ओनरमध्ये काही जर वाद असेल तर ते रिझॉल्व्ह करण्याचा काम पण हा नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीचा आहे. यासोबतच इन्स्पेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्याबद्दलचे रेग्युलेशन्स स्पेसिफाय करण्याचं काम हा नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीचा आहे. आणि जे पण एजन्सीज डॅम कन्स्ट्रक्शन डिझायनिंगमध्ये काम करत आहेत त्यांना ॲक्रेडिटेशन प्रोव्हाइड करणं हा काम नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीचा आहे. तर हे फंक्शन्स होते नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीचे. तर SDSO म्हणजे स्टेट डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहे, तर सर्व्हिलन्स, इन्स्पेक्टिंग अँड मॉनिटर करणं, एखाद्या डॅमचं ऑपरेशन हा प्रॉपरली होत आहे की नाही, त्याचा मेंटेनन्स बरोबर घेतला जात आहे की नाही, हे बघणं काम आहे SDSOचं. त्यासोबतच सर्व डॅमचा डेटाबेस मेंटेन करण्याचं काम हा SDSOचं आहे. आणि सेफ्टी मेजर्स जे पण डॅम ओनर्स आहेत त्यांना सेफ्टी मेजर्स रिकमेंड करणं हा SDSOचं काम आहे. इथं बघा डॅम ओनर्स कोण असतात जनरली, तर बऱ्याच केसमध्ये हे स्टेट्स राज्य स्वतःच डॅम ओनर्स असतात, पण काही राज्यांमध्ये किंवा काही केसेसमध्ये जे राज्य आहेत ते एखादी कॉर्पोरेशन तयार करत असते आणि त्याच्या अंडर मग हे डॅम्स काम करतात. तर अशा केसमध्ये ते कॉर्पोरेशन्स आहेत ते त्या डॅमचे ओनर्स असतात. आणि हे जे डॅम ओनर्स आहेत यांच्यासाठी पण काही ऑब्लिगेशन्स आहे या बिलमध्ये. डॅम ओनर्स आहे त्यांना डॅम सेफ्टी युनिट प्रोव्हाइड करायचं आहे. ज्या युनिटचं काम काय असणार, तर त्यांना डॅम इन्स्पेक्ट करायचा आहे. आणि त्यासाठी पण 2 कंडिशन सांगितलेत की ज्यावेळेस मॉन्सून सेशन आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर हे डॅम्स आहेत इन्स्पेक्ट करण्याचं काम या युनिटचं असेल. त्यासोबतच एखादी नॅचरल डिझास्टर आला जसं अर्थक्वेक किंवा फ्लड आहे म्हणजेच भूकंप किंवा पूर आहे किंवा दुसरा कोणता जर नॅचरल डिझास्टर आला असेल तर अशा वेळेस त्या डिझास्टरच्या वेळेस आणि तो डिझास्टर येऊन गेल्यानंतर सुद्धा हे डॅम्स आहे इन्स्पेक्ट करण्याचं काम हा डॅम सेफ्टी युनिटचा असेल. नेक्स्ट ऑब्लिगेशन आहे की जे ओनर्स आहेत त्यांना इमर्जन्सी ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे. त्यासोबतच रिस्क असेसमेंट स्टडीज सुद्धा करायची आहे. आणि डॅमचा हा रेग्युलरली सेफ्टी इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. बघा रेग्युलरली तर त्याचा इव्हॅल्युएशन तर करायचा आहेच, पण काही केसेसमध्ये तो मॅन्डेटरी करण्यात आला आहे. जसं डॅमच्या स्ट्रक्चरमध्ये जर मोठं काहीतरी चेंज होत आहे किंवा कोणतं तरी नॅचरल डिझास्टर आलंय जसं पूर आहे किंवा भूकंप आहे, तर अशा वेळेस सुद्धा त्या डॅमचं इव्हॅल्युएशन करणं हे मॅन्डेटरी करण्यात आलं आहे. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक्यू व्हेरी मच.